तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरच्या काळातली दलित चळवळ हा भाग समजून घेणार आहोत. बाबासाहेबांनी जी दलित उद्धारासाठी काम केलेलं आहे किंवा त्यांचं दलित उद्धारासाठीचं जे कार्य आहे ते कार्य आपण मागच्या तासामध्ये बघितलं. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या कालखंडातील दलित चळवळीला समजून घेणार आहोत की ही दलित चळवळ कशा पद्धतीने विकसित झाली आणि दलितांच्या उद्धारासाठी केलं गेलेलं काम असलेलं कार्य याला जाणून घेण्याचं काम आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित समाजातील प्रभावी नेतृत्व संपले. म्हणजे एक प्रभावी नेतृत्व निर्माण झालं होतं दलित समाजात, की अखंड देशभरातला दलित बांधव एका आशेनं, एका अपेक्षेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सहभाग घेतो. त्यांच्यानंतर या दलित चळवळीचा वारस कोण? दलितांच्या उद्धाराचं कार्य कुणी करायचं, असे प्रश्न निर्माण झाले. आणि मग त्यानंतर नेते मंडळांनी आंबेडकर कुटुंबाचे नेतृत्व मान्य केले. म्हणजे सविता आंबेडकर असतील, भैयासाहेब आंबेडकर असतील किंवा मुकुंदराव असतील, या समाजातील नेत्यांनी सामूहिक नेतृत्व स्वीकारले. पण परिणामतः आंबेडकरांनंतर दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्याला अनेक वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. जो दुसरा टप्पा दलित उद्धाराचा सुरू झाला, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेता येतील. त्यांनी पुढे चळवळी सुरू केल्या. दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, रासू गवई, BG खोब्रागडे, दादासाहेब रुपवते, ही प्रमुख त्यातली काही नावं सांगता येते की ज्यांनी अखंडपणे या चळवळी पुढे चालू ठेवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या धर्तीवर आणि काँग्रेसला समर्थन पर्याय देण्याच्या हेतूने रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचे ठरविले. परंतु त्यांच्या निधनामुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर 31 डिसेंबर 1956 रोजीच्या बैठकीनुसार, म्हणजे त्या बैठकीत सुरुवातीला 7 सदस्यांचे प्रेसिडियमची निवड केली आणि त्यानंतर भरलेल्या बैठकीत 4 सदस्यांचा समावेश प्रेसिडियममध्ये करण्यात आला. म्हणजे या पक्षाची स्थापना 1957 पूर्वीच रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचे स्वप्न होते. परंतु आंबेडकरांचे निधन झाले, त्यामुळे या निधनाने जी एक पोकळी निर्माण झालेली होती, नेतृत्वाचा वाद आणि ऐन तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे प्रेसिडियमने सेकाफेच्या नावावर सार्वजनिक निवडणुका लढवल्या. संयुक्त महाराष्ट्र समिती सोबत निवडणुका लढविल्यामुळे सेकाफेचे 6 उमेदवार निवडून आले. कर्नाटक, मद्रास, गुजरात या राज्यांमध्येही पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला.
नागपूर येथे दीक्षाभूमीवर 3 ऑक्टोबर 1957 रोजी सेकाफे बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आणि या पक्षाने भारतातील सर्व दुर्बल घटकांना, अल्पभूधारक, भूमिहीन मजुरांना, अल्पसंख्याकांना संघटित करून त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याची घोषणा केली. राव बहादूर एन शिवराज हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. परंतु रिपब्लिकन पक्षातील नेत्यांमध्ये हे ऐक्य फार काळ टिकून राहू शकले नाही. त्यांच्यामध्ये नेतृत्वावरून स्पर्धा निर्माण झाली आणि 1959 मध्ये पक्षात दुरुस्त आणि नादुरुस्त हे 2 गट निर्माण झाले. दुरुस्त गटाचे नेतृत्व BC कांबळे तर नादुरुस्त गटाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले. आणि 1962च्या निवडणुकीत दादासाहेब गायकवाड यांच्या गटाने काँग्रेसची युती केली आणि कांबळेंच्या गटाचा हळूहळू प्रभाव कमी झाला. दादासाहेब गायकवाडांच्या निधनानंतर बॅरिस्टर खोब्रागडे यांनी स्वतंत्र गट निर्माण केले आणि दादासाहेब यांच्या गटाला पुढे रासू गवई गट म्हणून संबोधले जाऊ लागले, जो आजही अस्तित्वामध्ये. ज्या गटाचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. रिपब्लिकन पक्षाने निवडणुकीच्या राजकारणासाठी अनेक पक्षाशी युती केल्यामुळे पक्षाला स्वतःचा कार्यक्रम राहिला नाही. काही कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सत्तेतील भागीदारी आणि नेतृत्वाच्या महत्वाकांक्षातून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरू लागला आणि पुढे रिपब्लिकन पक्षाच्या विघटनातून रिपब्लिकन पक्षात ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले. पहिल्या ऐक्याचा प्रयोग भैयासाहेब आंबेडकर यांनी 1958 मध्ये केला आणि दुसरा ऐक्याचा प्रयत्न 1962च्या निवडणूक लक्षात घेऊन करण्यात आला, परंतु यश आले नाही. दादासाहेब रुपवते यांनी 1966 मध्ये ऐक्याचे प्रयत्न केले, पण ऐक्य परिषदेला दादासाहेब गायकवाड एकटे उपस्थित राहिले आणि 1971 BC कांबळे यांनी ऐक्याचे प्रयत्न केले. सातत्यानं हा पक्ष टिकावा, ही संघटना टिकावी, दलितांचे प्रश्न सोडवता यावेत, यासाठी ही संघटना आहे आणि ही संघटना टिकली पाहिजे, यासाठी सातत्यानं प्रयत्न होत गेले. हा पक्ष टिकला पाहिजे. पण 1974 मध्ये ऐक्यासाठी भरीव प्रयत्न केले आणि नेत्यांनी ऐक्याची शपथ घेतली, एकत्र काम करण्याचे ठरवले, पण हे ऐक्यही सत्ता स्पर्धेमुळे टिकले नाही. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये संघटनेला फारसं यश आलं नाही, कारण गटांतर्गत तुकडी जी होती त्यामुळे सत्तेत जायचं की सत्तेच्या बाहेरून काम करायचं याच्यावरती एकमत होत नव्हतं. दलितांच्या हक्कांचे रक्षण आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, परंतु पक्ष स्थापनेनंतर अल्प काळात आपापसातील हेवे दावे, सत्तेची अभिलाषा व वैचारिक मतभेद यामुळे रिपब्लिकन पक्षात फूट पडली. जे वैचारिक मतभेद आहेत, जे हेवे दावे आहेत, त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पडली आणि रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट निर्माण झाले. म्हणजे प्रत्येक नेत्यानं आपला एक वेगळा गट निर्माण केला. काही मतभेद होते आणि हे या मतभेदामुळे दलित उद्धाराचं जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे
ते स्वप्न अधुरं राहू नये. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि दलितांचे प्रश्न सोडवले पाहिजे. पण असं होताना दिसत नव्हतं. रिपब्लिकन पक्षातून फूट पडल्यामुळे दलित चळवळीची ताकद कमी झाली. वेगवेगळे गट निर्माण झाले, त्यामध्ये फूट पडली आणि संघटनेची किंवा पक्षाची ताकद कमी झाली. रिपब्लिकन पक्षाच्या गटागटाच्या सत्तांध राजकारणाला कंटाळून दलित समाजातील तरुणांनी एकत्र येऊन दलित पॅन्थर नावाची लढाऊ संघटना निर्माण करून दलित समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. जे नेतृत्व पुढे निर्माण झालं, त्या नेतृत्वांमध्ये मतभेद होते आणि तरुणांचे प्रश्न सोडवले जात नव्हते. तरुणांसमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे होते आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दलित तरुणांनी एकत्रित येऊन दलित पॅन्थर नावाची लढाऊ संघटना निर्माण केली आणि ही संघटना निर्माण करून पुढे पॅन्थर मध्ये देखील अल्पकाळातच तरुण नेत्यात वैचारिक मतभेद झाल्यामुळे फूट पडली. ही जो दलित पॅन्थर नावाची संघटना निघाली, त्यामध्येही पुढे वैचारिक मतभेद झाले आणि 1984 मध्ये प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व उदयाला आले आणि बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांचे नेतृत्व दलित समाजाने स्वीकारले. त्यांनी रिपब्लिकन पक्षाऐवजी भारतीय रिपब्लिकन पक्ष असे संबोधणे सुरू केले आणि रिपब्लिकन पक्षातील सर्व गटाचे ऐक्य झाल्याशिवाय पक्षाला राजकीय भवितव्य नाही हे लक्षात घेऊन दलित जनता, लेखक व कवींनी ऐक्याची मागणी सुरू केली. पुढे दलित तरुणांचा प्रभाव तीव्र बनला, लोकक्षोभ वाढला. 1990 मध्ये दलित जनतेच्या दडपणामुळे रिपब्लिकन ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रकाश आंबेडकर, रासू गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांनी एक सुकाणू समितीची स्थापना झाली आणि दलित मुक्ती सेना व इतर दलित संघटना बरखास्त करण्यात आल्या आणि 6 जानेवारी 1990 मध्ये रिपब्लिकन ऐक्य जाहीर करण्यात आले. पण 1990च्या निवडणुकीत जनता दलाला पाठिंबा द्यावा की काँग्रेसला, यावरून झालेल्या मतभेदामुळे ऐक्य फिसकटले. पुन्हा वैचारिक वाद निर्माण झाले. रिपब्लिकन पक्षाला समाज परिवर्तन आणि निवडणुकीच्या राजकारणाला महत्त्व दिल्यामुळे ऐक्य फार काळ टिकले नाही. तसेच या पक्षाचे बहुसंख्य नेते व कार्यकर्ते नवबौद्ध समाजातील असल्यामुळे हा पक्ष एकाच जातीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. नवबौद्धात जमातींना हा पक्ष आकर्षित करू शकला नाही. नेत्यामधील वाद, सत्ता स्पर्धा, गटबाजी यामुळे दलित जनतेचा नेत्यांवरील विश्वास कमी झाला आणि या पक्षातील नेत्यांनी दलित समाजाच्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष दिले. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर यांच्या नंतरची जी या रिपब्लिकन पक्षाची वाटचाल किंवा जी दलित चळवळ आहे, त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघितली. पुढे दलित साहित्य चळवळ. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या वाङ्मय आणि ग्रंथलेखनातून अस्पृश्यांची कैफियत गावकुसापासून ते जागतिक पातळीपर्यंत नेली. डॉक्टर आंबेडकरांनी जे अनुभवलं होतं, जे बघितलं होतं, जो दलितांवर अन्याय केला जात होता, अस्पृश्य म्हणून जी त्यांची कैफियत होती किंवा
बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथांमधून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले आणि हे प्रश्न गावकुसापासून ते जागतिक पातळीपर्यंत जगातल्या लोकांना जाणीव व्हायला लागली की भारतामधल्या दलित समाजाचं सामाजिक जीवन हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आणि गुलामगिरीमध्ये चालले. त्यांची ही परंपरा पुढे दलित साहित्यिकांनी जे आत्मचरित्रपर लेखनातून सुरू ठेवली. शिक्षणातून पुढे आलेल्या तरुणांनी आपल्या भावना शब्दात मांडायला सुरुवात केली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो नारा होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे ब्रीदवाक्य होतं, पुढे तरुणांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन एकत्र येऊन दलित उद्धारासाठीच्या कामात ते व्यस्त होते. 2 मार्च 1958 मध्ये दादरच्या बंगाली हायस्कूलमध्ये दलित लेखकांचे पहिले संमेलन झाले आणि या दलित लेखकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रस्थापित विषमतेविरुद्ध एल्गार पुकारला. आणि या शिक्षणाच्या चळवळीनंतर साहित्य निर्मितीला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपले विचार मांडून दलित साहित्यिकांनी आणि दलित लेखकांनी जी विषमता आहे समाजातली, या विषमतेच्या विरुद्ध एक एल्गार पुकारला आणि आपल्या मनातील चीड व संताप सर्वांसमोर मांडला. जो अन्याय केला जात होता किंवा सवर्णांकडून जो अन्याय होत होता, त्या अन्यायाच्या विरोधामध्ये साहित्याच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्याचं एक व्यासपीठ दलित साहित्यिकांना आणि दलित तरुणांना मिळालं. माणूस आहे म्हणून मला माणसाचे सर्व हक्क मिळाले पाहिजे, हा लेखनातील प्रमुख सूर होता. की आम्ही माणूस आणि माणसाला जे हक्क या समाजामध्ये आहे, एक माणूस म्हणून जगण्याचे जे अधिकार आहे, ते सर्व हक्क आणि अधिकार मलाही मिळाले पाहिजेत, कारण आम्ही माणूस. मग पुढे अण्णाभाऊ साठे असतील, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, दया पवार, केशव मेश्राम, लक्ष्मण गायकवाड, शरद कुमार लिंबाळे, नामदेव ढसाळ यांनी काही कथा, कादंबरी, वर्तमानपत्रातून आपलं लेखन केलं आणि दलितांचे दुःख हे समाजासमोर, दलितांचे प्रश्न हे समाजासमोर आणायला सुरुवात केली. आणि या लिखाणातून दलितांचे वास्तविक जीवन हे चळवळीचे हुबेहूब चित्र रेखाटत. या साहित्यामधून जे दलितांचं वास्तविक जीवन रेखाटलं गेलं की ते कशा पद्धतीने जीवन जगताय हे रेखाटल्यानंतर मग आणि लोकांमध्ये जाणीव जागृती होऊन लोक एकत्र यायला लागले आणि दलित चळवळीला पाठबळ मिळत गेले. दलित चळवळीच्या आंबेडकर यांच्या नंतर वैचारिक बांधणीचे कार्य दलित साहित्याने केलेले दिसते. चळवळीची जी वैचारिक बांधणी आहे त्याचं काम बाबासाहेबांच्या नंतर या साहित्यिकांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे भूमिहीनांचा सत्याग्रह. भूमिहीनांना शेती करण्यासाठी पडीक जमीन दिल्या पाहिजे या मागणीसाठी 1953 पासूनच सत्याग्रह सुरू केला होता. पण 7 मार्च 1960 रोजी महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या रिपब्लिकन नेत्याने
म्हणजे यांना रिपब्लिकन नेत्यांनी निवेदन दिले होते. त्या भूमिहीनांच्या विविध प्रश्न व मागण्या या निवेदनामध्ये मांडल्या, की जे भूमिहीन लोक आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडीक जमिनी उपलब्ध, तर या पडीक जमिनी भूमिहीनांना कसण्यासाठी दिल्या पाहिजेत किंवा सरकारनं त्या जमिनी कसण्याची परवानगी दिली पाहिजे. यासाठी काही निवेदन, वेगवेगळ्या प्रकारची निवेदने तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यासोबत बौद्धांना सवलती मिळाल्या पाहिजे, महागाईला आळा घालावा, झोपडपट्ट्यांची सुधारणा करावी, राखीव जागांचा अनुशेष भरावा, म्हणजे नोकर भरतीमधला जो राखीव जागांचा अनुशेष आहे तो भरावा, अस्पृश्यता निवारण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. जरी कायदा अस्पृश्यता निवारणाचा झालाय, राज्यघटनेमध्ये त्या संदर्भातला उल्लेख आहे, त्या संदर्भातल्या काही नियम ठरलेले, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी ही कडकपणे होत नाही. आजही समाजामध्ये अस्पृश्यता पाळली जाते. अस्पृश्य म्हणून समाजामध्ये दिली जाणारी वागणूक ही आजही सुरू आहे, म्हणजे कायद्याच्या नंतरही सुरू होती. म्हणून त्याची कडकपणे अंमलबजावणी करावी आणि लोकसभेच्या केंद्रीय सभागृहात बाबासाहेब आंबेडकरांचे तौलचित्र लावावे वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करणारे निवेदन या पक्षाच्या माध्यमातून, म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारला दिले जात होते. आणि यासाठी सत्याग्रह केला जाऊ. आपले प्रश्न सोडवण्यासाठी दलित समाजाचे संघटन करून शासनाचे लक्ष वेधले आणि दलितांचे प्रश्न सुटले पाहिजे, शोषितांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून दलित समाजांचं संघटन केलं आणि शासनावर दबाव टाकून शासनाचं लक्ष या संघटनेकडे वेधलं गेलं. 1964 साली भूमिहीनांच्या प्रश्नाला अधिक चालना मिळाली. हा सत्याग्रह देशव्यापी करण्यात आला आणि 1 ऑक्टोबर 1964 रोजी संसदेवर मोर्चा नेऊन तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना निवेदन दिले. आणि या सत्याग्रहात देशातील विविध भागातून दलित समाजाचे लोक सहभागी झाले व सत्याग्रहाची आखणी एन शिवराज यांनी केली होती, परंतु त्यांचे निधन झाल्याने दादासाहेब गायकवाड यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. हा जो भूमिहीनांचा सत्याग्रह होता, या सत्याग्रहाच्या जे नेते होते एन शिवराज, त्यांचं निधन झाल्यामुळे त्यानंतर दादासाहेब गायकवाडांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. भूमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल आणि इतर सरकारी कार्यालयात मोर्चे काढून आपल्या मागण्या सोडवण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. दलितांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न बाबासाहेबांच्या नंतरच्या कालखंडामध्ये या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये जाणीव जागृती करून सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता किंवा तो प्रयत्न केला जाऊ लागला. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची जी दलित चळवळ आहे, त्या चळवळीच्या वाटचालीचा काही भाग आज आपण या ठिकाणी बघितला. उर्वरित भाग आपण या नंतरच्या तासामध्ये बघणार आहोत. तुमचे काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. तुमच्या अडचणी तुम्ही विचारू शकता. सिमरन, आकाश, स्वागत, यशराज. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. हां, बोल. ठीक आहे, बघू आपण त्याच्यावर. पत्र आलेलं नाही, आल्यानंतर.